ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 3। न रूपमस्येह ततोपलभ्यते, न रूपमस्येह ततोपलभ्यते, न रूपमस्येह ततोपलभ्यते। नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा, नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा, नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुविरूढमूलम्, अश्वत्थमेनं सुविरूढमूलम्, अश्वत्थमेनं सुविरूढमूलम्। असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा, असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा, असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा। न रूपमस्येह ततोपलभ्यते, नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुविरूढमूलम्, असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा। न रूपमस्येह ततोपलभ्यते, नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुविरूढमूलम्, असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा। न रूपमस्येह ततोपलभ्यते, नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुविरूढमूलम्, असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा। भगवंत स्वतःच्या विषयात म्हणतात, अहमादिष्टम मध्यम च भूतानाम अंत एव च। अध्याय 10 20 श्लोक। नंतर भगवंत म्हणतात, सर्गाणाम नाम अदिरंतश्च तैवाह हम अर्जुन। 10 अध्यायातला 32 श्लोक। आणि इथे ते म्हणतात की संसाराच्या विषयांत नांतो न चादिर्न च संप्रतिष्ठा, म्हणजेच भगवंत आदिही आहेत, अंतीही आहेत आणि मध्यातही आहेत। परंतु संसार आदिही नाही, अंतीही नाही आणि मध्यातही नाही, म्हणजे संसार नाहीच, नासतो विद्यते बाबा। एका भगवंताशिवाय काहीही नाही। असंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा, कापणे अथवा नाश करणे असा नाही, तर संबंध विच्छेद करणे आहे। हा संसार वृक्ष भगवंताची अपरा प्रकृती आहे, त्यामुळे अव्यय आहे। स्वरूप असंग आहे, स्वरूपात गुणसंग नाही। गुणासंगानेच जन्म मरण होते, म्हणून स्वरूपाच्या असंगतेचा, निर्लिप्ततेचा, अजरत अमरतेचा अनुभव करून त्या स्थित होणे हे संसार वृक्षाचे छेदन करणे आहे। संसार आसक्तीमुळेच दिसतो। ज्या वस्तूविषयी आसक्ती असते त्याच वस्तूची सत्ता व महत्ता दिसते। जर संसाराची आसक्तीच राहिली नाही तर संसाराची सत्ता दिसूनही महत्ता राहत नाही। संसार संग संपूर्णपणे समाप्त करणे, आपल्या अंतःकरणात परमात्म्याशिवाय इतर कोणाशी संबंध मानू नये, संपूर्ण सृष्टीतील कोणत्याही वस्तूला आपली आणि आपल्यासाठी न मानणे। खरं तर संसाराची सत्ता बंधनकारक नाही, तर त्याच्याशी आसक्तीपूर्वक मानलेला संबंध बंधनकारक आहे। सत्ता बाधक नाही, आसक्ती बाधक आहे। म्हणून इतर दार्शनिक तर संसाराला असत सत असे अनेक प्रकाराने संबोधतात। भगवंत म्हणतात, संसाराचे संबंध विच्छेद कर, त्यामुळे संसार भगवत रूपाने दिसू लागतो। वासुदेव सर्वम। हरये नमः, हरये नमः, हरये नमः।